श्वास मोजावे तसे तास मोजतोय, तुझ्या येण्याची बाप्पा आम्ही वाट पाहतोय. तर मंडळी, जगाला आकार देणारा स्वतः आकार घेत आहे. तर मंडळी, आज नमस्कार, हाय, हॅलो, कसे आहात, तर सगळं तर रोजच होतं, पण आज जो प्रथम वंदनीय आहे अशा बाप्पाच्या 2 ओळींनी मी आज सुरुवात केली. तर त्याचं कारण पण मंडळी असंच आहे. तर मंडळी, आमच्याच वाडीमध्ये श्री विलास मिस्त्री आणि श्री दिनेश मिस्त्री यांची गणपती शाळा आहे, जिथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पांची मूर्ती घडवायचं काम सुरू झालेलं आहे. साधारण 2 महिन्यापूर्वीपासून ह्या गणपती मूर्ती बनवायचं काम सुरू झालेलं आहे मंडळी. तर बघा मंडळी, ही मूर्ती घडवताना जेवढा वेळ लागतो, जेवढं ते प्राणपणाने झोकून त्याच्यात काम करत असतात, तेवढीच त्यांच्या कलेला दाद देण्याची, कलावंताला कशी आपल्या कलेची दाद देणारा व्यक्ती हवी असते. तर मंडळी, हा व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोचू दे की आपल्या शाळेला आपण जी कला पुढे नेतो आहे, आपला वारसा जपतो आहे, त्याला किती लोकांनी शेअर केलं आहे, किती लाईक्स केल्या आहेत, हे त्यांना जेव्हा कळेल तेव्हा त्यांना आनंद व्हायला हवा. आतुरता तर बाप्पाच्या आगमनाची मंडळी लागलेलीच आहे सगळ्यांना. जो सण, जो आपण भारतीय एकदम उत्साहाने, आनंदाने, ज्याची दरवर्षी प्रत्येक नवीन वर्षाचं जेव्हा मंडळी कॅलेंडर येतं ना, मी सांगते 100% जो आपला भारतीय माणूस आहे किंवा जे भारताबाहेरसुद्धा जे राहतात आपले माणसं, ती 100% एक आहे की ते आपला पहिला गणपती आणि शिमगा हा सण कोणत्या तारखेला आहे यावर्षी ते नेहमी चेक करत असतात. कारण तशी आतुरताच त्या सणाची, त्या ह्याची इतकी असते ना की बस, आता फक्त 22 दिवस राहिले आणि हे 22 दिवस असेच पटकन निघून जातील. आणि त्याच्यामुळे ह्या लोकांची, म्हणजे हे जे गणपती बनवणारे लोक आहेत, जे कलावंत आहेत, त्यांची सुरुवात झालेली आहे गणपती बनवायची. आता थोड्या दिवसांनी, म्हणजे 15 तारखेपासून काकांनी मला सांगितल्याप्रमाणे 15 तारखेपासून ते कलर द्यायला सुरुवात करणार आहेत. हे विलास मेस्त्री आहेत, जे स्वतः ही गणपतीची मूर्ती स्वतः एक कलाकुसर करून स्वतःची त्यात कला दाखवतात, त्याच्यात प्राण आणतात. तर मंडळी, हे बघा, हे कसं एकदम खूप डिटेलिंग, जे गणपती बाप्पाची आपली मूर्ती असते त्याच्यात किती डिटेलिंग असतं हे तर सगळ्यांना माहितीच आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ आहे जो फक्त मला एक दाखवायचं होतं. ह्याच्यानंतर कलरिंगचा, जो कलर काम करतात त्याचा पण मी एक व्हिडिओ शेअर करणार आहे. तो पण व्हिडिओ नक्की बघा, तो पण व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर माझं म्हणणं पटलं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या कलावंतांना त्यांच्या कलेची दाद मिळवून द्या. धन्यवाद.